हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 53 उमेदवार रिंगणात उभे आहेत। यातनं एकूण 9,84,764 मतदार 20 नोव्हेंबरला आपला मतदानाचा हक्क बजावतील। यात 5,10,393 पुरुष मतदार आहेत तर 4,74,000 महिला मतदार आहेत। 1,023 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। गजानन वाणी आमचे प्रतिनिधी यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। या हिंगोली मतदारसंघामध्ये एकूण बघितलं असेल की कळमनुरी असो, वसमत असो, त्याचबरोबर हिंगोली असो, अशा 3 मतदारसंघामध्ये 53 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आणि संपूर्ण जर 3 जिल्ह्याचा जर मतदानाचा आकडा जर बघितला तर 9,84,764 असे मतदार जे आहेत ते यावर्षी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्याचबरोबर या संपूर्ण जे आहे ते मतदान कर्मचारी उद्या जे आहे ते मतपेट्या घेऊन जे आहे ते मतदान केंद्रावरती जाणार आहेत आणि 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे। त्यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे आणि प्रशासनातर्फे जिल्ह्यामध्ये एकूण 997 पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या बलाच्या तुकडे असो, त्याचबरोबर जे राखीव पोलीस बल आहेत, SRP असो, ते अनेक होमगार्ड असो, अनेक पोलीस बंदोबस्त देखील प्रत्येक मतदान केंद्रावरती तैनात असणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशासन जे आहे ते या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।